हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मीही मस्त. तर मी स्मिता शिंदे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. तर ही दिवसाची सुंदर अशी सुरुवात, पण ही आजची नाही आहे बरं का. कारण बरोबर मागच्या वर्षी 18 तारखेला, म्हणजे हा कालचा दिवस आहे 1 वर्षापूर्वीचा. तर मी हा व्हिडिओ, तुम्ही म्हणाल हे काय दाखवते आहे, तर ॲक्च्युली ह्या दिवशी अवनीच्या गुरुकुलच्या समर कॅम्पची, म्हणजे शिबिराचा शेवटचा दिवस होता. तिचा सांगता समारंभ होता आणि सकाळी पावसाने खूप असं मोठं थैमान घातलेलं होतं. खूप जास्त पाऊस पडत होता आणि नुकताच तो थांबला होता, म्हणून मी त्याचा व्हिडिओ केला. तर त्याच्यानंतर अवनी त्या दिवशी 2 गाण्यामध्ये तिचा डान्स होता. बाकीचे खेळ वगैरे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर तिचे 2 डान्स होते. तर एक होतं बम बम बोले आणि दुसरं होतं बांगुऱ्या मागतान र. तर हे 2 गाणी जी आहेत, तर त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही ते बघू शकता. आणि तर तिच्यासाठी ही माझी सगळी तयारी सुरू आहे. तर इथे मी सिंपल हा ड्रेस ठेवलेला आहे तिच्यासाठी, जो तिला बम बम बोले ह्या गाण्यासाठी होईल. आणि इकडं ही जी ज्वेलरी वगैरे तुम्हाला भरपूर अशी दिसते, तर ही होती सगळी बांगुऱ्या मागतान र या गाण्यासाठी. ते गाणं आहे ना, बांगुऱ्या मागतान र, तर ते तुम्हाला असं, म्हणजे मी नुसतं म्हटलं तर समजणार नाही, म्हणून थोडंसं चालीत म्हणून दाखवलं. तर त्या गाण्यासाठी ही तिची सगळी तयारी, टिकली, गजरा, क्लिपा, नंतर सगळ्या ॲक्सेसरीज सगळ्या काढून ठेवल्या होत्या. परत ह्या बांगड्यांचे सेट केले होते, कारण तिथं खूप गडबड होणार माहीत होतं, म्हणून दोन्ही हातातल्या बांगड्यांचे वेगवेगळ्या करून सेट करून ठेवलं होतं, जेणेकरून मला तिला पटकन रेडी करता येईल. तर अशी ही माझी तयारी सुरू होती. आणि संध्याकाळी थोडासा पाऊस थांबला, म्हणून आम्ही घरातून शिबिरासाठी जायला निघालो. पण जाता जाता वाटेत मध्ये गेलो आणि तिथं गेल्यानंतर परत पाऊस झाला, त्यामुळं आम्हाला तिथंच मध्येच थांबावं लागलं. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर गुरुकुल राहिलं होतं, तोपर्यंत पाऊस आला. पण सानूसुद्धा छोटी होती आणि आम्ही 2 व्हीलरवरून गेलो होतो, त्यामुळं म्हटलं आता इथं पुढे जाण्यात काही अर्थ नव्हता, म्हणून आम्ही एक तिथं दुकान होतं, तर त्या दुकानाच्या आडोशाला आम्ही तिथं थांबलो होतो. अवनीला ऑलरेडी मिस्टरांनी गुरुकुलवर सोडलेलं होतं, त्यामुळे आम्ही मागे तिघेच होतो. सूर्य हळूहळू ढगाच्या आडून डोकावून बाहेर येत होता. त्याच्यानंतर पाऊस थांबला आणि आम्ही गुरुकुलकडे जायला निघालो. नंतर आईबाबासुद्धा पाऊस थांबल्यानंतर आले आणि गुरुकुलमध्ये मुलांचा कार्यक्रम छान असा पार पडला. तर त्याचा व्हिडिओ ह्याच्यानंतर मी शेअर करेन.